कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। ते नवजात अर्भक रस्त्यावर सोडणाऱ्या महिलेचा पोलिसांनी लावला छडा। प्रकरणातील सत्य आगामी तपासातून येणार समोर। मुरुड बस आगारात 5 नवीन एसटी बसेस दाखल। आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते लोकार्पण। उरणफाटा सीबीडी बेलापूर येथे विशेष स्वच्छता मोहीम। स्वच्छता अपनाव, बीमारी भगावची घेतली शपथ। आणि सामाजिक कार्यकर्ते महेश भिकावले यांचा वाढदिवस साजरा। भिकावले यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्यांचे वाटप। पाहुयात सविस्तर वृत्त। पनवेल शहरात काही दिवसांपूर्वी एका नवजात अर्भकाला रस्त्यावर बास्केटमध्ये टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती। या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती। पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत अवघ्या 24 तासात यशस्वी कारवाई करत संबंधित महिलेला ताब्यात घेतलाय। या संपूर्ण तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत कौतुकास्पद कामगिरी केली आहे। प्राथमिक तपासात हे प्रकरण प्रेमसंबंधातून उद्भवले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। सध्या संबंधित महिलेची चौकशी सुरू असून पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत। या प्रकरणातील सत्य किती गंभीर आहे हे आगामी तपासातून समोर येणार आहे। रायगडच्या मुरुड एसटी आगाराला नवीन 5 बसेस दाखल झाल्यात। या बसेसचं लोकार्पण अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार दळवी यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून मुरुड बस आगाराला या 5 नवीन बस प्राप्त झाल्या असून या बस गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे। नवी मुंबई महानगरपालिका आणि डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने सायन ते पनवेल महामार्ग आणि प्रमुख रेल्वे स्थानक परिसरात विशेष सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेस उरणफाटा सीबीडी बेलापूर येथून सुरुवात झाली। या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे हे स्वतः उपस्थित राहून मोहिमेत सहभागी झाले होते। त्यांनी श्री सदस्य, महापालिका कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचा उत्साहवर्धन करत प्रत्यक्ष झाडू हाती घेत परिसर स्वच्छतेत योगदान दिलं। डॉक्टर शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधत स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं आणि समाजाने या मोहिमेत पुढाकार घ्यावा असे आवाहन केले। प्राथमिक स्वच्छता, कचरा संकलन, प्लास्टिक निर्मूलन आणि जनजागृतीपर उपक्रम अशा विविध टप्प्यात ही मोहीम पार पडली। रेल्वे स्थानक परिसर, महामार्गावरील रस्ते, पादचारी पूल आणि सार्वजनिक शौचालय आदी ठिकाणी सखोल स्वच्छता करण्यात आली। या उपक्रमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढवण्याचा उद्देश होता आणि त्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळाले। सहभागी सर्वांनी या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता अशाच उपक्रमाचे नियमित आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला। शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन। माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईन। मी या देशाला व माझ्याकडून पर्यावरणाला असे कोणतेही काम मी करणार नाही। जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला करण्यासाठी प्रयत्न करेन। निश्चितपणे ही नवी मुंबई शहरासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। शहर आपण फक्त स्वच्छ राहतं, स्वच्छ राहण्यासाठी जे नागरिक याच्यामध्ये शहरातले एवढे उत्साही असतात त्याच्यामुळेच हे शहर निश्चितपणे आपण म्हणतो की स्वच्छ राहतो। महानगरपालिका जरी प्रयत्न करत असते पण नागरिकांचा जो मोठ्या प्रमाणात सहभाग याच्यामध्ये मिळतो। आज आपण देशामध्ये
1 जुलैपासून खरं सफाई अपनाओ बिमारी भगाओ हे सुद्धा अभियान आपल्याकडे सुरू झालेलं आहे आणि ह्या अभियानामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आज ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात डासांपासून उत्पत्ती होणारे जे आजार आहेत, विशेषतः डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांचं सुद्धा उच्चाटन करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी वित्तीय आणि मनुष्यहानी होत असते। आणि हे जे अभियान आहेत, हे अभियान आज डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सगळे आपले श्री सदस्य जवळजवळ 3000वरून जास्त श्री सदस्य आज आपल्या या अभियानामध्ये सकाळी आज जर बघितलं असेल तर पावसाळ्याचा जर दिवस असला तरी सर्वजण याच्यामध्ये एकदम उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत आणि मला खात्री आहे की हे शहराचं जे मानांकन आहे हे उंचावण्यामध्ये निश्चितपणे आजच्या उपक्रमाने भर पडेल। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचं वाटप तसेच परिसरात वृक्षारोपण करून सामाजिक कार्यकर्ते महेश भिकावले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी शाळेतील मुख्याध्यापक महेश पाटील, उपशिक्षिका संगीता काळे यांनी सर्व मान्यवर ग्रामस्थांचे स्वागत केले। स्वराज्य प्रतिष्ठान पेण, ग्रामस्थ व तरुण मंडळ चांदेपट्टी, ग्रामविकास मंडळ महालमीरा डोंगर, वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ, व्याघ्रेश्वर वरदायिनी ट्रस्ट तसेच मित्रमंडळांनी महेश भिकावले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या गावाचे आणि शाळेचं नाव उंच व्हावे, शिक्षकांनी दिलेला अभ्यास करून पास व्हावे यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वाढदिवसानिमित्त शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलंय। गीता कुणाला सांगू अर्जुन आजनानी रोज घडतात कृष्ण आजनानी वडिलांना मारणारे एक मूळ वाहिनी काशीस निघाला श्रावण आजनानी गीता कुणाला सांगू अर्जुन आजनानी घडतात रोज कृष्ण आजनानी प्रेम करता सारे घनिष्ठवासी काशी गीता घनश्याम आजनानी गीता कुणाला सांगू कृष्ण आजनानी अर्जुन आजनानी घडतात रोज कृष्ण आजनानी लुटुनी माणसे माणसा धनवान होती तरी सर्वस्वाचे दान असं कर्ण आज नाही गीता कुणाला सांगू अर्जुन आज नाही घडतात रोज युद्ध कृष्ण आज नाही हे मी वाचले ठीक आहे पण आज मला याची उलट प्रचिती आहे। आज मला या भूमिकेमध्ये पूर्ण मान्यवर आणि विशेष म्हणजे महेश पाटील दिसले यांच्यामध्ये मला श्रावण बाळ दिसला कारण बाबांना काशी नेऊन जे पुण्य प्राप्त होईल तेच पुण्य त्यांनी आज या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे केलेले श्रावण बाळाची भूमिका निभावली। त्याचबरोबर आज जे मान्यवर मला माहितीही नव्हतं कारण त्यांना वर्णन केलं हे इथून आले वेगवेगळ्या ठिकाणाहून आले ही सात्विक प्रेम ज्याला आपण सात्विक प्रेम मिळेल जे की महेश पाटील सरांनी मिळवले तर याबद्दल मला त्यांचं खूप कौतुक वाटलं। आणि सर्वात महत्त्वाचं की आज असं जग आहे की प्रत्येक जण एकमेकांना लुटते बाहेरचे समजा घराच्या घरात त्यांना लुटते अशी परिस्थिती निर्माण झाली पण कोणी कोणासाठी फक्त स्वार्थ आपला कसा होईल हे बघताना अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासारखे आदर्श विद्यार्थ्यांसमोर उभे राहिले की जे आता जरा तुमच्या कार्य कळलं मला तुम्ही वेगवेगळ्या वाढीमध्ये केले आणि आज आमच्या मुलांना सुद्धा ते बघायला आम्हाला भेटलं आणि ते मी परत एकदा सांगते उल्लेख करते या गोष्टीचा। आज तुम्ही तिथे वस्तू दिलेल्या आहेत या वस्तूंचं मोल वस्तू त्याची जी किंमत आहे ना त्याचा काही करता येईल त्या वस्तूंचं मोल मी तुम्हाला सांगते। आज तुम्ही जेव्हा इथून बाहेर जाल त्यावेळेस मी माझ्या विद्यार्थ्यांना काय सांगणार आहे की ही वस्तू कितीची ते महत्त्वाचं नाही वस्तू देणं आज ही वस्तू तुम्हाला देण्यासाठी हे जिथपर्यंत ते पोहोचू शकले की आज ते कार्य करतायत म्हणजे असे देणारे झाले आणि तुम्ही घेणारे झाले मग तुम्ही त्यांच्याकडनं काय शिकायचंय उद्या तुम्हाला इथे उभं राहायचंय। आज म्हणजे तुम्ही जर इथे आला तुम्ही सर्व आमच्या मुलांसाठी काय आदर्श आणि मी नेहमी सरांना माहिती बोलत होते की आदर्श पुस्तकात वाचून कळत नाही प्रत्यक्ष जर बघायला भेटले तर त्याची छाप लवकर पडते मुलं लवकर दिसतात आणि तुम्ही तुमचे पण मी आभार। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण।